गुड मॉर्निंग, सुप्रभात. चला, आवाज येत का? आवाज येत असेल तर यस टाईप करा. चला, गुड मॉर्निंग कृष्णा, गुड मॉर्निंग सृष्टी, गुड मॉर्निंग वर. चला, आवाज येत असेल तर टाईप करा, यस टाईप करा, जेणेकरून आपण तासिकेला सुरुवात करू. गुड मॉर्निंग वैष्णवी. गुड मॉर्निंग खाडे. गुड मॉर्निंग चौरे. निवड वगैरे. चला, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला, मी सोमनाथ सोनवणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्तीच्या वतीने आपलं लाईव्ह तासिकेमध्ये स्वागत करतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती, केंद्र वाहली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिकी स्कूलसाठी अभ्यास करणाऱ्या परिपूर्ण असा अभ्यासक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. आमच्या क्लासचे वैशिष्ट्य, आपल्याकडे प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर अनुभवायला मिळतील. सराव संच उपलब्ध करून दिले जातील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओचे अनलिमिटेड व्ह्यू तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 त्यापेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट उपलब्ध आहेत, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. शिक्षकांनी, पालकांना आम्हाला सांगण्यास आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या पाल्यांनी, आपल्या मुलांनी सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल आपल्यास पाहण्याची सुविधा आमच्याकडून उपलब्ध करून दिले जात आहे. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स आपणास उपलब्ध करून दिले जातील. आणि आम्ही अशी हमी देतो की आम्ही 5वी जमावते, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी तुम्ही एवढंच करायचंय की आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे, आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, जेणेकरून सर्व शैक्षणिक साहित्य तुम्हाला टेलिग्रामवरती उपलब्ध होतील, व्हॉट्सअपवरही उपलब्ध होतील. विद्यार्थी मित्रांनो, अशा क्लासेसचे महाराष्ट्रामध्ये 5,000 ते 25,000 फी आकारणी केली जाते, पण आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या वतीने आपणास विनंती करण्यात येत आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज 5वी जवाहर नवोदय विद्यालयातील 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाचे आपण लाईव्ह तासिकेचे आयोजन केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक घ्या, आपल्याला त्यामध्ये 50-60 उतारे पाहायला मिळतील. 50-60 उतार्यांनी आपला परिपूर्ण असा अभ्यास होत नाही. अभ्यासात काहीतरी कमतरता राहते. ती कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उत्तरे आपणास उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपणास आमच्याकडून उपलब्ध करून दिले जाते, ज्यातून विद्यार्थी स्वतः आणि पालक शिक्षक स्वतः त्या मुलांचं, त्या घटकाचं मूल्यमापन करू शकतील. त्याचबरोबर 50 प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर भाषा विषयाचं आयोजन केलेलं आहे. त्या सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. मी सोमनाथ सोनवणे आपलं आजच्या तासिकेमध्ये स्वागत करतो. आज आपण उतारा क्रमांक 33 अभ्यासणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 33 मधील सर्व प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडवून भाषा विषयाचे 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळतील, याची आम्ही आपणास खात्री देतो. तुम्ही फक्त दिलेल्या सराव टेस्ट, दिलेले पीडीएफ वाचायचे, लाईव्ह तासिकाचं लाभ घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये सहभागी व्हायचंय, 4 बॉक्स मध्ये आपले उत्तर नोंदवायचे. चला तर आज तुमच्या समोर उतारा क्रमांक 33 शो केलेला आहे.
तो तुम्ही वाचा. तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी देतो, जेणेकरून आपण या उत्तरावरील सर्व प्रश्नाची उत्तरं योग्य देऊ शकू. वाचन झालं असेल तर आय विल रीड किंवा माझं वाचन झालंय असं टाईप करा, जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल. चला, थँक्यू वैष्णवी. चला विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला उत्तर वाचून दाखवतोय. तुम्ही शांततेने ऐका, जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नाचे उत्तर आपणास योग्य चॅट बॉक्स मध्ये टाकता येतील. एकदम सोपं उत्तर आहे, समजायला एकदम सोपा, आणि प्रश्नही त्याच्यावरील सोपेच आहेत. फक्त तुम्ही काळजीपूर्वक ऐका. उत्तरा क्रमांक 33. टेलिव्हिजन आजच्या काळातले मनोरंजनाचे एक लोकप्रिय साधन आहे. असं कोणी नसेल ज्यांना टेलिव्हिजन पाहिले नसेल. आजकाल प्रत्येक घरात टेलिव्हिजन ठेवलेले असतो. लोक आपल्या फावल्या वेळात टेलिव्हिजन पाहून आपली करमणूक करतात. हे एक शिक्षक आणि माहितीचे महत्वाचे साधन आहे. टेलिव्हिजनवर अनेक करमणुकीचे आणि शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित होतात. बातम्याच्या चॅनलवर देश विदेशातल्या ताज्या बातम्या देखील येतात. इथं जात झालंय. टेलिव्हिजन प्रसारात उपग्रह मोठ्या हातभार आहे. केबल टीव्ही आणि डीटीएच मुळे आपल्याला अनेक चॅनेल पाहता येतात. लोक आपल्या आवडीचे कार्यक्रम आवडीच्या चॅनलवर पाहू शकतात. खरंच टेलिव्हिजन हा विज्ञानावर एक मोठा आविष्कार आहे. पहा, या पद्धतीने हा उत्तर आहे. उत्तर क्रमांक 33. चला, गुड मॉर्निंग प्रदीप, गुड मॉर्निंग कदम. चला, तुमच्यासाठी या उत्तरावर पहिला प्रश्न स्क्रीनवर शेअर केलाय. पहा, प्रश्न पहिला लाल रंगामध्ये प्रश्न आहे, त्याच्या खाली त्याचे पर्याय आहेत. प्रश्न पहिला, टेलिव्हिजन आजच्या काळातील मनोरंजनाचे एक लोकप्रिय टिंबटिंब आहे. पर्याय ए हत्यार, पर्याय बी साधन, पर्याय सी पुस्तक आणि पर्याय डी साठा. बरोबर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर टाईप करते. पर्याय बी प्रदीप सानप, बी कृष्णा, बी वैष्णवी, बी बाळ. मी तुम्हाला म्हणलो होतो हा उत्तर एकदम सोपा आहे. प्रशांत सानप बी, सृष्टिगंडा बी, कदम बी, चौरे बी. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आलंय. प्रश्न पहिला, टेलिव्हिजन आजच्या काळातील मनोरंजनाचे एक लोकप्रिय काय आहे, तर ते आहे साधन. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. सर्वच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, किशोरे बी उत्तर दिलंय, अभिनंदन. चला, सर्व विद्यार्थ्यांचं बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. या प्रश्नाचं कोणाचे उत्तर चुकलं नाही. चला, आपण योग्य ट्रॅकवर आहोत, योग्य दिशेने अभ्यास करत आहोत. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा, या उत्तरावर प्रश्न दुसरा. टिंबटिंब प्रसारात उपग्रहाचा मोठा हातभार आहे.
पर्याय ए टेलिव्हिजनच्या, पर्याय बी मोबाईलच्या, पर्याय सी डीटीएचच्या आणि पर्याय डी टीव्हीच्या. चुंबकीय प्रसारात उपग्रहाचा मोठा हातभार आहे. प्रश्न दुसरा, त्याचा पर्याय क्रमांक ए टेलिव्हिजनच्या, पर्याय बी मोबाईलच्या, पर्याय सी डीटीएचच्या आणि पर्याय डी टीव्हीच्या. कृष्णा ए उत्तर देतोय टेलिव्हिजनच्या. कदम ए, यशस्वी ए, प्रशांत सानप ए, प्रदीप सानप ए, वैष्णवी ए. चला विद्यार्थी मित्रांनो, चौरे सी उत्तर देते डीटीएचच्या. किशोरे ए, सृष्टी गंडाळ ए. चौरे याच्यामध्ये इथं टीव्ही आणि डीटीएच मुळे आपल्याला अनेक चॅनल पाहता येतात असं वाक्य. उपग्रहाचा मोठा हातभार असं नाही. टेलिव्हिजन उपग्रहात मोठा हातभार आहे. कोणाचा आहे रे? सृष्टी गंडाळ ए टाकताय. प्रश्न दुसरा, त्याच योग्य उत्तर आहे टेलिव्हिजनच्या. या उत्तरामध्ये टेलिव्हिजन आजच्या काळातील मनोरंजनाचे लोकप्रिय साधन आहे आणि त्याचबरोबर टेलिव्हिजनचा या प्रसारात उपग्रहाचा मोठा हातभार आहे. पर्याय प्रश्न दुसरा, त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए टेलिव्हिजन. सर्वांचं अभिनंदन. ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला, फक्त एकाच विद्यार्थ्याचं उत्तर चुकलं होतं. चला तुमच्यासाठी स्क्रीनवर पुढचा प्रश्न तिसरा, टेलिव्हिजन कोणाचा आविष्कार आहे? टेलिव्हिजन कोणाचा आविष्कार आहे? पर्याय ए मोबाईलचा, पर्याय बी कलियुगाचा, पर्याय सी उपग्रहाचा आणि पर्याय डी विज्ञानाचा. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. टेलिव्हिजन कोणाचा आविष्कार आहे? पर्याय ए मोबाईलचा, पर्याय बी कलियुगाचा, पर्याय सी उपग्रहाचा, पर्याय डी विज्ञानाचा. चला उत्तर यायला लागले तर कृष्णा डी उत्तर देतोय, यशस्वी डी उत्तर देते, प्रदीप सानप डी उत्तर देतोय, कदम डी, प्रशांत सानप सी उत्तर देतोय. प्रशांत तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर उपग्रहाचा. आविष्कार म्हणजे काय? चमत्कार. आविष्कार म्हणजे काय? चमत्कार. वळ या उत्तराच्या शेवटची वळ वाचा. फक्त शेवटची वळ वाचली की तुम्हाला उत्तर सापडेल. किशोरे डी गोरे दुसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर देत आहे, बरोबर आहे. तुम्ही मागे पडले, थोडं पुढे या. वैष्णवी डी उत्तर देते, अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा याचं योग्य उत्तर सर्वांनी दिलं आहे. प्रशांत सानपने उत्तर बदललं आता उत्तरातली ओळ वाचल्यानंतर. असंच परीक्षेच्या काळात जर आपण आधी गोल केला आणि नंतर आपल्याला कळलं की आपलं उत्तर चुकलंय, आपलं उत्तर दुसरं बरोबर आहे, तर आपल्याला उत्तर बदलण्याची संधी मिळणार नाही. त्यासाठी तुम्ही विचार करून पर्यायाला गोल करा. अरे लाईव्ह तास चालू आहे, व्हॉट्सअप कॉल करू नका, उत्तर टाका. उत्तर टाकायला जेजुरी जमत नाही का तुम्हाला? नको करू तास, ठेव मग. चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय सृष्टी गांडाळ डी, संदीप गोरे डी उत्तर दिलंय. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. शेवटची वळ वाचली की त्याच्यामध्ये उत्तर आपल्याला मिळत होतं बघ. खरंच टेलिव्हिजन विज्ञानाचा एक मोठा आविष्कार आहे, उपग्रह नाही. त्याच्यामध्ये कन्फ्युज करण्यासारखं काहीच नव्हतं. आपण जर उत्तर चांगला वाचला असता तर आपल्याला लगेच त्याचं उत्तर मिळालं असतं, कारण याच्यात डोकं लावण्यासारखं काही नव्हतं. प्रश्न तिसरा, टेलिव्हिजन कोणाचा आविष्कार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विज्ञानाचा. तुमच्या समोर स्क्रीनवर या उत्तरातील उत्तरा क्रमांक 33 मधील चौथा प्रश्न. उत्तरात आलेला समानार्थी शब्दाची जोडी कोणती? पर्याय ए करमणूक मनोरंजन, पर्याय बी शिक्षण साधन, पर्याय सी बातम्या कार्यक्रम आणि पर्याय डी
टेलिव्हिजन आविष्कार. उत्तरामध्ये आलेला विचारलंय त्यांनी, ना की आपल्या मनातला. सगळंच जोड्या बरोबर आहेत, परंतु उत्तरामधलं आपलं उत्तर पाहिजे फक्त. यशस्वी ए उत्तर देते. कृष्णा बी उत्तर देतोय शिक्षण साधन. प्रदीप सानप ए उत्तर देतोय करमणूक मनोरंजन. चला बाकीच्यांनी आपलं उत्तर टाका. प्रशांत सानप बी उत्तर देतोय शिक्षण साधन. बरेच जण कन्फ्युज झाले या प्रश्नामध्ये. कदम डी उत्तर देत आहे टेलिव्हिजन आविष्कार. याचा अर्थ आपल्याला प्रश्न नीट समजून घ्या मुलांनो, सगळेच पर्याय योग्य आहेत. मी म्हणणार नाही प्रश्न पर्याय चुकीचे, पण त्यांनी ठराविक प्रश्न काय केला, उत्तरात आलेले समानार्थी शब्दाची जोडी. चौरे बी उत्तर देत आहे. चौरे ए उत्तर देत आहे. चौरे प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांचं उत्तर चुकलंय, बऱ्याच जणांचं बरोबर आलंय. प्रश्न क्रमांक 4 याचं मी उत्तर सांगतो. उत्तरात आलेल्या समानार्थी शब्दाची योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक ए करमणूक मनोरंजन. करमणूक मनोरंजन. पहा तुम्हाला मी दाखवतो. इथं पहा करमणूक शब्द आलाय. टेलिव्हिजन पाहून आपली करमणूक करतात, आलं लक्षात. आणि पहिल्याच ओळीत टेलिव्हिजन आजच्या काळातील मनोरंजनाचे एक लोकप्रिय साधन आहे. म्हणजे मनोरंजन आणि करमणूक हे दोन समानार्थी शब्द या उत्तरामध्ये आले होते. बऱ्याच जणांचं उत्तर चुकलंय. चुकलेल्यांनी पुन्हा प्रयत्न करा. तुम्हाला सराव टेस्ट टाकलेला आहे, पीडीएफ नोट्स टाकलेल्या आहेत, ते वाचन करा जेणेकरून तुम्हाला व्याकरणावरच्या प्रश्नांचे मार्क जाणार नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तर क्रमांक 33 वाला शेवटचा प्रश्न. अनेक चॅनल पाहता येतात, कशामुळे पाहता येतात रे? पर्याय ए उपग्रहामुळे, पर्याय बी केबल टीव्ही आणि डीटीएच मुळे, पर्याय सी लाईट मुळे आणि पर्याय डी वेगवेगळ्या चॅनल्स मुळे. इथं चॅनल्स शब्द आहे. चुकून एक दुरुस्त करतो, एक मिनिट. प्रश्न 5वा. अनेक चॅनल्स पाहता येतात, कशामुळे पाहता येतात? पर्याय ए उपग्रहामुळे, पर्याय बी केबल टीव्ही आणि डीटीएच मुळे, पर्याय सी लाईट मुळे आणि पर्याय डी वेगवेगळ्या चॅनल मुळे. योग्य उत्तर आपलं नोंदवा. प्रदीप सानप बी उत्तर देतोय केबल टीव्ही आणि डीटीएच मुळे. बऱ्याच जागा. वैष्णवी बी उत्तर देते. किशोरे बी, गोरे बी, प्रशांत सानप बी, हरी कदम बी. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास आमच्याकडून पाठवले जातील. लाईव्ह लेक्चर तुम्ही आयोजन करा. सृष्टीकंदा बी. प्रश्न 5व्याचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चौरे बी उत्तर देत आहे. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 5 कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. सर्व विद्यार्थ्यांचं बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. अशा प्रकारे आपण इथं उत्तर क्रमांक 33 पूर्ण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अद्यापही आपल्या मित्रांनी नातेवाईकांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर हा मेसेज फॉरवर्ड करा, जेणेकरून ते व्हॉट्सअप ग्रुपला लिंकवर टच करून जॉईन होऊ शकतात. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ, नवनवीन अभ्यासक्रम अभ्यासायला मिळत. चला तर आपण इथं उत्तर क्रमांक 33 थांबवत आहोत. यानंतर लगेच आपण उत्तर क्रमांक 34 घेणार आहोत.
मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने घेतला जाणारा 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिकी स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रमाचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये आपलं स्वागत करतो. आमच्या बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर आपल्याला अनुभवास मिळतील, सराव संच आपल्याकडून उपलब्ध करून दिले जातील. आमच्याकडून रेकॉर्डेड प्लस लेक्चरचे तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्ह्यू आहेत, ती पब्लिकली डाटा ठेवलेला आहे. प्रत्येक घटकावर 3, 4 किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम तुमचा होईल. शिक्षक आणि पालकांना सांगण्यास आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या मुलांनी, आपल्या पाल्यांनी जे सराव टेस्ट सोडल्यात त्याचा निकाल पाहण्याची सुविधा आमच्याकडून आपणास करून दिली आहे. त्याचा आपण लाभ घ्यावा. आमच्याकडून पीडीएफ स्वरूपात नोट्सही उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून कोणी प्रिंट काढूनही त्याचा अभ्यास करू शकतं. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवणारी आम्ही आपणास हमी देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी फक्त आपल्याला एवढंच करायचंय, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचंय, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना या ग्रुपमध्ये जॉईन करायला लावायचे, जेणेकरून ते याचा लाभ घेऊ शकतील. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे, जेणेकरून लाईव्ह शिकण्याचे नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी मिळत राहील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलही सबस्क्राईब करायचं आहे, जॉईन व्हायचं आहे, कारण त्याच्यावरती तुम्हाला सर्व शैक्षणिक साहित्य, सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. व्हॉट्सअप आणि टेलिग्राम मध्ये फरक असा एवढाच आहे की व्हॉट्सअपवरती डिलीट केलेला मेसेज परत रिकव्हर करता येत नाही. टेलिग्रामवरचे मेसेज तुमचे कधीही डिलीट होणार नाहीत. मोबाईल हरवला, चोर फुटला किंवा फॉर्मॅट झाला तरी टेलिग्रामवरचे सर्वच मेसेज तुमचे सुरक्षित असतात. अशा प्रकारच्या क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात आकारली जाते. आम्हाला अनुभवास मिळालं 5,000 ते 25,000 पर्यंत अशा क्लासेसची फी आकारणी केली जाते. परंतु आमच्या शाळेच्या वतीने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कळमस्तीच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध केला जात आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी जवाहर नवोदय विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, त्यापैकी भाषा विषयाची तासिकेचं आयोजन केलेलं आहे. तर आम्हाला आपणास सांगण्यास आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक वापरलं तर आपणास 50-60 उतारे आपला प्रिंटेड स्वरूपात वाचनासाठी, सरावासाठी मिळतात. परंतु आमच्याकडून 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे आपल्यास दिले जातील. त्याचबरोबर 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला दिले जातील. त्यामध्ये विद्यार्थी स्वयंमूल्यमापन करू शकतात, शिक्षक पालक आपल्या विद्यार्थ्याचं, मुलाचं मूल्यमापन करू शकतात. त्याचबरोबर या मराठी भाषेसाठी आम्ही 50 प्लस ऑनलाईन लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेले आहे. प्लस रेकॉर्डेड लेक्चरही आपणास उपलब्ध करून दिले जातील. चला तर मी सोमनाथ सोनवणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळमस्तीच्या वतीने लाईव्ह तासिकेत आपलं स्वागत करतो. आजच्या तासिकेमध्ये आपण उतारा क्रमांक 33 अभ्यासणार आहोत. उतारा क्रमांक 34 अभ्यासणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 34 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तराचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण मिळतील याची आम्ही आपणास खात्री देतो. तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 34 स्क्रीनवर शेअर केला आहे. तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देतो, त्यामध्ये तुम्ही तो उत्तर वाचा, जेणेकरून आपल्या या उत्तरावरील सर्व प्रश्नाची उत्तरं चॅट बॉक्स मध्ये योग्य पद्धतीने उत्तर योग्य टाईप करता येतील. तुमच्यासाठी वेळ चालू होते आता.
चला, तुमचा उत्तर वाचून झाला असेल अशी अपेक्षा करतो. चला, मी उत्तर वाचून टाकतो, काळजीपूर्वक ऐका. एकदम सोपा आपल्या अनुभवातला उत्तर आहे. आपण बऱ्याच वेळा या गोष्ट ऐकलेली पण आहे, सांगितलेली पण आहे. त्या गोष्टीवरचा एकदम सोपा आणि चांगला उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तर क्रमांक 34 वाचन करत आहे. आपण काळजीपूर्वक ऐका. एका उत्तरा क्रमांक 34, एका घरात खूप उंदीर एका मांजरीने मारले. एका संध्याकाळी सर्वात वयस्कर उंदरा म्हणाला, आज रात्री सर्व उंदरांनी माझ्या बिळात अवश्य यावे. या मांजरीचा बंदोबस्त कसा करायचा याबाबत आपण विचार विनिमय करूया. सगळे उंदीर जमा झाले. या प्रश्नाबद्दल खूप उंदीर बोलले, पण नेमका मार्ग कोणाला सापडला नाही. शेवटी एक तरुण उंदीर उभा राहिला आणि म्हणाला, मांजरीच्या गळात घंटी बांधली पाहिजे. मग जेव्हा मांजर जवळ येईल तेव्हा आपणास घंटी ऐकू येईल आणि आपण पळून जाऊ. आणि लपून म्हणजे मांजरीला आणखी उंदीर पकडता येणार नाही. वयस्कर उंदराने विचारले, परंतु मांजराच्या गळात घंटा कोण बांधणार? एकही उंदराने उत्तर दिले नाही. त्यांना वाट पाहिली, परंतु तरी कोणी सुद्धा उत्तर दिले नाही. शेवटी वयस्कर उंदीर म्हणाला, सूचना करणे अवघड नसते, परंतु ती अंमलबजावणी करणे खूप अवघड असतं. पहा, दुसऱ्याला ज्ञान पाजळणं सोपं असतं, स्वतः करणं खूप अवघड असतं. अशा प्रकारचा उत्तर होता. आपल्या परिचयाचा आहे, मांजराच्या गळात घंटी बांधणार कोण, ठीक आहे नाही. उंदरामध्ये किती चर्चा केली तरी त्याच्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. अशाच प्रकारे समाजामध्ये पण भरपूर लोक असतात, चावडीवर चव्हाट्यावर चौकात भेटल्यानंतर खूप गप्पा मारतात, पण स्वतः मात्र त्याची अंमलबजावणी करत नाहीत. दुसऱ्याला तत्वज्ञान पाजवतात. अशा लोकांपासून कृपया तुम्ही लांब राहा, जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्यात सुख समाधान लागेल. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, उंदराच्या पुढे कोणता प्रश्न होता? प्रश्न पहिला या उत्तरा क्रमांक 34 वरील पहिला प्रश्न, उंदराच्या पुढे कोणता प्रश्न होता? पर्याय ए, खाण्यासाठी अन्न कमी होतं. पर्याय बी, राहण्यासाठी जागा अपुरी होती. पर्याय सी, एका मांजराने खूप उंदीर मारले होते. आणि पर्याय डी, एक वयस्कर उंदराने त्यांना घाबरवले होते. एकदम सोपा प्रश्न, एकदम उत्तर ऐकलं तरी आपल्याला लगेच त्याचं उत्तर येईल. पहा, प्रश्नाचं उत्तर आलंय. पहा, सी वैष्णवी, सी उत्तर आलंय. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या उत्तर नोंदवा, जेणेकरून आपल्याला या उत्तरावरील परिपूर्ण असा अभ्यास करता येईल. कृष्णा खाडे सी उत्तर देतोय. गोरे सी उत्तर देत आहे. चला राहिल्यांनी बाकीच्यांनी उत्तर नोंदवा. कदम हरी कदम सी उत्तर देत आहे. सृष्टी गंगाळ सी, यशस्वी श्री सी उत्तर देते. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच उत्तर अगदी योग्य आहे, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न पहिला, उंदराच्या पुढे कोणता प्रश्न होता? तर पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. एका मांजराने खूप उंदीर मारले होते. चौरे सी उत्तर देते. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी स्क्रीनवरती या उत्तरा क्रमांक 34 मधील दुसरा प्रश्न, वयस्कर उंदराने सभा बोलवली, कशासाठी बोलवली? तर पर्याय ए, आपल्या सहकारी उंदरांना ताकद देण्यासाठी. पर्याय बी, तरुण उंदराचा परिचय करून देण्यासाठी. पर्याय सी, समस्येवर उकल करण्यासाठी. आणि पर्याय डी, उंदराच्या मृत्यूबद्दल शोक करण्यासाठी. प्रश्न दुसरा एकदम सोपा, तुमच्यासाठी स्क्रीनवरती कृष्णा खाडे सी उत्तर देतोय. समस्येचा उकल करण्यासाठी. वैष्णवी सोनवणे सी, प्रशांत सालप सी उत्तर देत आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपलं उत्तर नोंदवा. प्रश्न क्रमांकाने उत्तर नोंदवा, जेणेकरून मला कळेल कोणत्या प्रश्नाचं उत्तर आपण देत आहे. कदम सी उत्तर नोंदवत आहे. चला राहिलेल्यांनी आपलं उत्तर नोंदवा.
आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्वांनी उत्तर नोंदवा. चला, आदित्य, मारुती, भागवत, सार्थक, कृष्ण, चला, आरती, प्रीती, सोनल, आसावरी, श्रावणी, सगळ्यांनी उत्तर नोंदवा. सृष्टी गंडाळ सी उत्तर देते. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सी उत्तर अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न दुसरा, वयस्क उंदराने सभा बोलवली, कशासाठी बोलवली? यशस्वी सी उत्तर देते. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. समस्येची उकल करण्यासाठी योग्य उत्तर आहे. त्यांना जी समस्या होती, मांजराने खूप उंदीर मारली होती, ही त्यांच्यापुढची एक मोठी समस्या होती. त्या समस्या उकल करणे म्हणजे काय? समस्या सोडवण्यासाठी, समस्येचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी ती सभा बोलवलेली होती. मांजर आणि त्यामध्ये सगळे म्हणजे ते चर्चा करून त्याच्यावर उत्तर काढणार होते. किशोरे पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत आहे, माग पडलाय. चला, लाईव्ह या, जेणेकरून योग्य प्रश्नाचे वेळोवेळी उत्तर देता येतील. चला, प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती, उत्तर क्रमांक 34. प्रश्न तिसरा, तरुण उंदराने काय सुचवले? प्रश्न तिसरा, तरुण उंदराने काय सुचवले? पर्याय ए, मांजराला मारावे. पर्याय बी, मांजराच्या गळ्यात घंटा बांधावी. पर्याय सी, घर सोडावे. आणि पर्याय डी, नेता बदलावा. हे एकदम सोपा प्रश्न पहा. वैष्णवी बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर. चला, कृष्णा काळे बी उत्तर. एकदम सोपा प्रश्न, आणि असे सोपे प्रश्न आपल्याला पैकीचे पैकी मार्क देऊन जातात परीक्षेमध्ये. गडबड करायची नाही, फक्त गोल करताना येत असूनही आपण चुकीच्याला गोल करू शकतो कधी कधी. हरी कदम बी उत्तर देत आहे. चला, बाकीच्यांनी उत्तर नोंदवा. गोरे बी उत्तर देत आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, सृष्टी गंडाळ बी उत्तर देते. चला, बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. यशस्वी बी उत्तर देते. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही योग्य उत्तर दिलं आहे. तुमचं कोणाचंही उत्तर चुकलं नाही या प्रश्नाबद्दल. चौरे बी उत्तर देत आहे. चला, तुमचं अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन. बी उत्तर अगदी योग्य आहे. तरुण उंदराने काय सुचवलं? तर पर्याय क्रमांक बी, मांजराच्या गळ्यात घंटा बांधावी, जेणेकरून मांजर जवळ आल्यानंतर आपल्याला आवाज येईल आणि आपण पळून जाऊ शकू. किशोरे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सी देत आहे. मार्ग पडलाय, थोडं लाईव्ह या. प्रश्न चौथा तुमच्यासाठी, उत्तरा क्रमांक 34 वरील प्रश्न चौथा, गोष्टीचे तात्पर्य काय आहे? आता इथं मात्र आपल्या बुद्धीचा कस लागणार आहे. गोष्टीचं तात्पर्य काय आहे? मांजराच्या, पर्याय ए, मांजराच्या गळ्यात घंटा बांधता येत नाही. पर्याय बी, तरुण लोकांजवळ चांगल्या कल्पना असतात. पर्याय सी, सूचना करणे सोपे असते परंतु त्याची अंमलबजावणी करणे अवघड असते. आणि पर्याय डी, प्रश्न सोडवण्यासाठी सभा घेणे आवश्यक आहे. पहा, एकदा आपल्या बुद्धीचा विचार करून उत्तरामध्ये याचं उत्तर नाही. या उत्तराचं पूर्ण आकलन झाल्यानंतर आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकतो. चौरेचं उत्तर आलंय पहा, बी, सॉरी, चौथ्या प्रश्नाचं उत्तर अद्याप कोणीच टाकलं नाही. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर होते चौरे सी उत्तर देत आहे. गोरे बी उत्तर देत आहे चौथ्या प्रश्नाचं. प्रशांत सानप बी उत्तर देतोय. पहा, विचार करा. सगळ्या उत्तराचं आकलन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की योग्य उत्तर कोणतं आहे. चारही उत्तर अगदी बरोबर आहेत. त्यापैकी तंतोतंत जुळणारं उत्तर आपल्याला शोधायचंय. उत्तर कोणतंच चुकीचं नाही, चारही उत्तर बरोबर आहेत. पण आपल्याला या उत्तराशी तंतोतंत जुळणारं, वैष्णवी बी, कृष्णा खाडे सी, यशस्वी सी, सृष्टी गंडाळ सी उत्तर देते. हरी कदम सी, किशोरे सी उत्तर देत आहे. काही जणांचं उत्तर चुकलंय, काही जणांचं बरोबर आहे. दोन पर्याय मला यायला लागले. चौरे सी, तात्पर्य विचारले त्यांनी. तात्पर्य, या गोष्टीचं तात्पर्य काय? आपण परिपाठामध्ये गोष्ट सांगितल्यानंतर शेवटी तात्पर्य सांगतो पहा. त्या पद्धतीने या गोष्टच आहे, आपण उत्तराच्या स्वरूपात घेतलेली आहे. याचं योग्य उत्तर वैष्णवी उत्तर बदललंय सी. प्रशांत साळपने उत्तर बदललंय पहा. लोकांचं बघून बदलण्याचा प्रयत्न करू नका. परीक्षेच्या काळात एकदा गोल केल्यानंतर उत्तर बदलता येणार नाही. इथं तुम्हाला संधी आहे, परंतु परीक्षेच्या काळात नाही. काळजीपूर्वक अभ्यास करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न चौथा, या गोष्टीचं तात्पर्य योग्य उत्तर आहे. सर्वच प्रश्नाचे सर्वच उत्तर योग्य आहे, पण त्यापैकी तंतोतंत योग्य उत्तर आहे.
पर्याय क्रमांक सी, सूचना करणे सोपे असते परंतु त्याची अंमलबजावणी करणे अवघड असते. या गोष्टीतील या उत्तरातील योग्य तात्पर्य आहे. चला तुमच्यासाठी योग्य उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न 5वा 4थ्या प्रश्नाचं गोरे सी उत्तर देत आहे, कदम सी उत्तर देत आहे. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. चला असाच अभ्यास करा. शेवटचा प्रश्न या उत्तरावरील, वयस्कर उंदराने सभा बोलवली कारण तो, प्रश्न 5वा, वयस्कर उंदराने सभा बोलवली कारण तो होता, 1 नंबर पर्याय ए आदरणीय, पर्याय बी हुशार, पर्याय सी वयस्कर, पर्याय डी धूर्त. धूर्त म्हणजे कसं माहिती का, लबाड. धूर्तला समानार्थी शब्द काय आहे, लबाड. आपल्या बुद्धीचा कस लावणारा प्रश्न आहे. त्याचा पर्यायामध्ये जर तुम्ही उत्तर योग्य वाचन केला असेल, योग्य प्रकारे ऐकला असेल, तुम्हाला उत्तर आकलन झालं असेल तर तुम्ही योग्य उत्तर देऊ शकता. काही जणांचं उत्तर चुकतंय, काहींचं बरोबर येतंय. कृष्णा सी दिलंय, वैष्णवी सोनवणे बी दिलंय. चला किशोरे बी, प्रशांत सानप बी, गौर यशस्वी बी. 5व्या प्रश्नाचं उत्तर, 2 उत्तर यायला लागलेत मला. सी उत्तर येतंय, बी उत्तर येतंय. चौरे बी उत्तर. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. बी उत्तर अगदी योग्य उत्तर आहे, सी उत्तर नाही. याचं योग्य उत्तर, वयस्कर उंदराने सभा बोलवली कारण तो वयस्कर होता. हे उत्तर कसं शक्य आहे. आदरणीय म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीला, मोठ्या माणसाला आपण आदरणीय म्हणतो. धूर्त म्हणजे लबाड, दुसऱ्याची फसवणूक करणारा. असा तर तो नव्हता, त्याला सगळ्या उंदराचा जीव वाचला होता म्हणून त्याने सभा बोलवली होती. वयस्कर हा पर्याय तर कसाच लागू होत नाही, कारण प्रश्नातच वयस्कर शब्द आलाय. तर त्याचं प्रश्न 5व्याचं योग्य उत्तर आहे हुशार. पहा, त्याने सभा बोलवण्याचं कारण होतं त्याला मांजराचा बंदोबस्त करायचा होता. सृष्टीगंधा बी, गोरे बी, चौरे बी. चला विद्यार्थी मित्रांनो, बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. फक्त आमच्या कृष्ण खाडेचं उत्तर चुकलं होतं 5व्याचं. चला तुम्हाला या उत्तराच्या सराव टेस्ट PDF तुम्हाला पाठवलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही सराव करा, वारंवार सोडवा, पैकी गुण मिळवा आणि परीक्षेतही अशा प्रकारे उत्तरांचा अभ्यास करून तुम्हाला पैकी गुण मिळतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज इथं आपण थांबूया. उत्तर क्रमांक 34 आपण इथं पूर्ण केला आहे. अद्यापही आपल्या मित्रांना आपण मेसेज फॉरवर्ड केला नसेल, आपल्या शाळेच्या ग्रुपवर आपण फॉरवर्ड केलं नसेल तर शाळेच्या ग्रुपवर हा मेसेज फॉरवर्ड करा, जेणेकरून आपले मित्र, आपले नातेवाईक या संधीचा लाभ घेतील आणि तेही आपली परीक्षेमध्ये मार्क वाढवतील किंवा आपल्या परीक्षेमध्ये यशस्वी होतील. चला युट्यूबच्या अद्याप शेअर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून सर्व व्हिडिओच्या, PDFच्या, PPTच्या, सराव टेस्टच्या लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील टेलिग्राम चॅनल वरती. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आता आपण थांबूया. धन्यवाद. संध्याकाळी भेटू. तुम्हाला लाईव्ह कशी नोटिफिकेशन टाकले जाईल, त्यानुसार तुम्ही जॉईन व्हा, आपल्या मित्रांनाही जॉईन करा. बाय, सी यू नेक्स्ट.